लावला व्हिडिओ. सर्वप्रथम एक काम करा, वरती स्क्रीनवर सेटिंगचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करा. केलं आहे. आता 4-5 ऑप्शन आले, त्यापैकी सर्वात वरचं ऑप्शन क्वालिटी असं आहे, त्या क्वालिटीवर क्लिक करा. त्यानंतर ॲडव्हान्स असं ऑप्शन आहे, ते ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिफरन्स येतात. 144, 240, 360, 720 अँड मोर दॅन. त्यापैकी 720पर्यंत किंवा 360 यापैकी एक ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. मित्रांनो, निसर्गाकडून भारताला मिळालेली सर्वात महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान देणगी म्हणजे भारतात असलेल्या नद्या. कारण नद्यांच्याच आधारावर मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्र संपन्न होऊ शकलं आणि त्याच आधारावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती आपल्या भारतातील त्यावर पालनपोषण मोठ्या प्रमाणात करतायत. उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात त्यावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. ज्यावेळेस आपण भारतातील नद्यांचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की भारतात जवळपास मुख्य आणि प्रमुख अशा 12 नद्या आहेत. त्यांच्या अकॉर्डिंग टू ओरिजिन ऑफ द रिव्हर्स म्हणजे नद्यांच्या उगमस्थानानुसार त्यांचं 2 भागात आपण भारतातील नद्यांचं विभाजन करू शकतो. यापूर्वीसुद्धा मी गंगा नदीवर एक फुल लेक्चर घेतलं आहे, फुल एक व्हिडिओ बनविला आहे, डिटेलमध्ये बनविला आहे. त्यामध्ये बरीच बेसिक माहिती तुम्हाला कळून जाईल. प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये गंगा नदीवर पूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्हाला मिळून जाईल. तर महत्त्वाची बाब म्हणजे भारतात एका आधारावर, ते म्हणजेच त्यांचं ओरिजिन म्हणजे त्यांचा उगम नद्यांचा, या आधारावर नद्यांचं 2 भागात विभाजन केल्या जाते. एक म्हटलं तर आपण म्हणतो हिमालयीन रिव्हर अँड देन सेकंड इज पेनिन्सुलर रिव्हर, ज्यांना आपण हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या असं म्हणतो. यांनाच पेरेनियल अनुक्रमे पेरेनियल आणि नॉन पेरेनियल अशा प्रकारे त्यांना नावं दिले जातात. लक्षात घ्या बरोबर. जेव्हा आपण या प्रमुख भारतातील 12 नदी खोऱ्यांचा विचार करतो त्यापैकी काही महत्त्वपूर्ण जवळपास 3 नद्या ह्या हिमालयीन नद्या आहेत, ज्या बारमाही वाहतात. त्यामध्ये गंगा येत असेल, ब्रह्मपुत्रा येत असेल आणि सिंधू म्हणजेच इंडस नदी येत असेल, ह्या हिमालयीन नद्या आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण द्वीपकल्पीय नद्यांचा विचार करतो म्हणजे मध्य प्रदेशमधील विंध्य पर्वतरांगेच्या खालच्या प्रदेशातील नद्यांचा विचार करतो त्यावेळेस त्यामध्ये गोदावरी, तापी, नर्मदा, त्याचबरोबर महानदी, त्याचबरोबर कृष्णा, कावेरी अशा भरपूर साऱ्या नद्या आपल्याला आढळून येतील. लक्षात घ्या बरोबर. आणि या नद्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की भारतातील प्रमुख 12 नद्यांनी भारताचं जवळपास 252.8 मिलियन हेक्टर एवढं क्षेत्र व्यापलं आहे. म्हणजेच भारताला समृद्ध करण्यास, भारताची जमीन समृद्ध करण्यास, कृषी क्षेत्र समृद्ध करण्यास मोठं योगदान या नद्यांचं आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जे काही द्वीपकल्पीय नद्या आहेत, पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत, त्याच्यापैकी अत्यंत महत्त्वाची नदी आणि ज्या नदीला आपण दक्षिण गंगा म्हणून ओळखतो ती म्हणजे गोदावरी. ज्या नदीला वृद्धगंगा म्हणून सुद्धा ओळखलं जाते ती म्हणजे गोदावरी. नदीच्याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. गोदावरीचा उगम कुठे होतो, गोदावरीच्या उपनद्या काय आहेत, गोदावरी किती राज्यांमधून मार्गक्रमण करते, गोदावरी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून वाहते, गोदावरीवर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण धरणं कुठले आणि सप्त गोदावरी अशा प्रकारची संकल्पना काय. त्याचबरोबर गोदावरीचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात काय आहे हे सर्व समजून घेण्याचे प्रयत्न करू. जय महाराष्ट्र मेरे शरो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पेनिन्सुलर म्हणजेच द्वीपकल्पीय नद्यांपैकी, द्वीपकल्पीय म्हणजेच मध्य प्रदेशमधील विंध्य पर्वतरांगाच्या खालील म्हणजे जवळपास महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू अशा प्रकारचं जे प्रदेश आहे पूर्णचा पूर्ण हा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. या प्रदेशातील नद्यांच्यापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी असलेली नदी गोदावरी पूर्णपणे समजून घेणार आहोत, डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. याच्यानंतर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. ॲनिमेशनपेक्षाही डिटेलमध्ये समजून घेऊ. पूर्ण मी येथे मॅप काढला आहे भारताचा, इथे मॅप काढला आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र डिटेलमध्ये पाहू, भारतसुद्धा डिटेलमध्ये पाहू, कुठल्या राज्यातून वाहते, कुठल्या जिल्ह्यात वाहते, सर्व डिटेलमध्ये पाहू. आपल्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल जरी नसेल, आपल्याकडे डिजिटल बोर्ड जरी नसेल तरी तुम्हाला तीळ मात्रसुद्धा डिजिटल बोर्डची उणीव जाणवणार नाही याची खात्री मी देतो. बरोबर लक्षात घ्या. फक्त पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. हा टॉपिक UPSC मेन्स किंवा प्रिलिम्स, जिओग्राफी, GS1च्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. हा टॉपिक महाराष्ट्रात MPSCच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि डिपार्टमेंटल एक्झाम्सला या टॉपिकवर मोठ्या प्रमाणात प्रश्न पडतात. कारण गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रातली सुद्धा सर्वात मोठी नदी आहे. लक्षात घ्या बरोबर, समजून घ्या. आता जेव्हा असं आपण गोदावरीचा विचार करतो त्यावेळेस गोदावरी भारतातील 3 राज्यांमधून वाहते. लक्षात घ्या, गोदावरीचा उगम महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्रातून गोदावरी तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि तेलंगणामधून परत महाराष्ट्रात प्रवेश करते आणि परत मग आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. म्हणजे भारतातील 3 राज्यांमधून गोदावरी वाहते.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. 2014मध्ये जेव्हा आपण तेलंगणा निर्माण केला आंध्र प्रदेशपासून, तेव्हा तेलंगणा असा इन्क्लूड झाला. तत्पूर्वी 2च राज्यामधून गोदावरी पूर्णची पूर्ण वाहायची. जेव्हा आपण गोदावरीच्या धार्मिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करतो तेव्हा समजण्यासारखी बाब की महाभारतात किंवा वराह पुराण किंवा ब्रह्मपुराणामध्येही मोठ्या प्रमाणात गोदावरीचा उल्लेख आढळून येतो. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कथा किंवा काही पौराणिक गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या जातात. एका पौराणिक कथेनुसार आपल्याला असं सांगितलं जाते की जे काही गोदावरीचं उगमस्थान आहे ब्रह्मगिरी, या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी एक गौतम ऋषी नावाचा एक व्यक्ती होता, ऋषी होता, जो तिथे तपश्चर्या करत होता आणि त्याने त्याच्याकडून न कळतपणे एकदा गायीचा वध होतो, गोवध घडून येतो आणि त्याच्या पश्चाताप म्हणून ते एक तपश्चर्या करतो आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून भगवान शंकराला प्रसन्न करतो. प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर येतात आणि भगवान शंकर त्या ऋषीचे पाप धुण्यासाठी भगवान शंकराच्या इच्छेनुसार येथे गंगा अवतरते. महाराष्ट्रात इथे गंगा अवतरली जाते नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ती गंगाच आपण आज गोदावरी म्हणून ओळखतोय. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गंगेचं ऐतिहासिक महत्त्व किंवा धार्मिक महत्त्व काय असावं, तर गंगेच्या ठिकाणी गोदावरीचं धार्मिक महत्त्व काय असावं, तर गोदावरी असं म्हटलं जाते की गोदावरी काठी नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं पंचवटी या ठिकाणी 5 वडांचा समूह आढळून येतो. याच ठिकाणी भगवान श्रीराम, त्याचबरोबर सीता, त्याचबरोबर लक्ष्मण हे काही काळासाठी इथे त्यांनी वास्तव्य केला होता, इथे राहिलेले होते. म्हणून त्या ठिकाणाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर भारतात आपल्याला माहीत आहे की 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात आणि त्या 4 कुंभमेळ्यापैकी एक कुंभमेळावा आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठी नाशिक येथेच भरतो. म्हणजे धार्मिकदृष्ट्या आपण ज्यावेळेस विचार करतो गोदावरीला खूप अशी प्रचंड अशा प्रकारची किंवा संपन्न अशा प्रकारची धार्मिक पार्श्वभूमी आपल्याला आढळून येते. मग भगवान राम असो किंवा मग शंकर असो किंवा मग ऋषी गौतम असो, या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व कथा किंवा पौराणिक कथा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुराण आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात उल्लेख आढळून येतो. याचबरोबर जेव्हा आपण दैमाबाद महाराष्ट्रात जेव्हा उत्खनन झालं, जेव्हा काही उत्खनन करणारा विभाग आहे त्या उत्खनन करणाऱ्या विभागाने दैमाबाद या ठिकाणी, महाराष्ट्रातील दैमाबाद या ठिकाणी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा असं लक्षात आलं की गोदावरीची जी उपनदी आहे, मुख्य उपनदी प्रवरा नदी, जी अहमदनगरमधूनच उगम पावते, त्या प्रवरा नदी काठी हडप्पाकालीन किंवा समकालीन संस्कृती कुठेतरी अस्तित्वात असावी अशा प्रकारचे काही पुरावे आढळले. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही गोदावरीला खूप प्राचीन अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे हे आपल्या लक्षात घ्या. म्हणजे गोदावरी शिकत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा अदर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी शिकणं अत्यंत गरजेचे आहेत. गोदावरी नदीचा उगम आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि गोदावरीचा उगम अरबी समुद्रापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर, 80 किलोमीटर, हा एक पूर्ण भारताचा मॅप काढला, इथे महाराष्ट्राचा मॅप काढला. यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगतो, फक्त समजून घेण्याचे प्रयत्न करा की अरबी समुद्रापासून म्हणजेच किनारपट्टीपासून 80 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीचा उगम होतो. ते ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वरचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा त्र्यंबकेश्वर समजून घेतो तेव्हा आपल्या लक्षात येते की भारतात जवळपास 12 ज्योतिर्लिंगे आहे आणि त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रात आहे. आणि त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग कुठलं असेल तर ते गोदावरी नदीचा उगमस्थान असलेलं त्र्यंबकेश्वरच आहे. या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. आणि असं म्हटलं जाते की जे काही गौतम, या अगोदर मी तुम्हाला सांगितले ऋषी गौतम याने कुठे तपश्चर्या केली होती, कुठे त्याची कुटी होती, तर याच ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगर रांगेवरच किंवा ब्रह्मगिरी टेकड्यावरच त्याची कुटी होती. येथे गोदावरी नदीचा उगम होतो जो समुद्र किनाऱ्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर आपल्याला उंची विचारली की गोदावरीचा उगम हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर होतो, तर जवळपास 1067 मीटर एवढ्या उंचीवर, समुद्र सपाटीपासून असलेल्या एवढ्या उंचीवरच्या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदी महाराष्ट्रातून तेलंगणा आणि तेलंगणातून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि तिथे जाऊन पुढे मग बंगालच्या उपसागराला, बे ऑफ बेंगॉलला जाऊन भेटते. आणि या 3 राज्यातून वाहत असताना गोदावरी नदी जवळपास 1465 किलोमीटरचा प्रवास करते. मित्रांनो लक्षात घ्या, जरी मी म्हटलं की गोदावरी या 3 राज्यामधून जरी वाहते गोदावरी, येथून मार्गक्रमण करत गोदावरी
तेलंगणामध्ये प्रवेश करते, तेलंगणामधून परत महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये प्रवेश करते, नंतर मग गडचिरोलीमधून तेलंगणामध्ये परत प्रवेश करते आणि तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. हा एक मार्गक्रमण अशा पद्धतीने हा एक प्रवाह गोदावरीचा आपल्या लक्षात येईल. परंतु 3 राज्यामधून जरी गोदावरी वाहत असेल तरी मी यापूर्वीच तुमची एक कन्सेप्ट क्लिअर करून दिली. त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये आपले पाहण्याचे प्रयत्न करा की नदी आणि नदी खोरे यामध्ये मोठा फरक असतो. नदी खोऱ्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा त्या खोऱ्यामध्ये त्या नदीच्या उपनद्यासुद्धा इन्क्लूड होतात. म्हणून जेव्हा आपण गोदावरी नदीचा विचार करतो तेव्हा इंडिव्हिज्युअली 3 राज्यामधून वाहते, 1465 किलोमीटर अंतर पार करते. परंतु जेव्हा आपण गोदावरी नदीच्या खोऱ्याचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की गोदावरी नदीचं खोरं महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूमधील पॉंडिचेरी इत्यादी प्रदेशामध्ये पसरलेला आहे. जवळपास या प्रदेशाचा जर आपण विचार केला किंवा गोदावरी नदी खोऱ्याने भारतातील व्यापलेल्या प्रदेशाचा जर विचार केला तर जवळपास 3,12,812 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलं आहे. 3,12,812 चौरस किलोमीटर जे भारताच्या एकूण क्षेत्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा लक्षात येते की गोदावरीचं एकटं खोरं भारताच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 9.5%, 9.5 ॲप्रॉक्सिमेटली एक आकडा आहे. तसा 9.8पर्यंत जाऊ शकतो, 9.3 काही पुस्तकांमध्ये सांगितलं आहे, परंतु ॲप्रॉक्सिमेटली आकडा किंवा एक सरासरी त्याची 9.5% भारताच्या एकूण क्षेत्रापैकी गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. आता त्या खोऱ्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की गोदावरी नदी खोऱ्याच्या एकूण प्रदेशापैकी जवळपास 48.8% क्षेत्र किंवा 48.6% क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र 20% क्षेत्र एकट्या तेलंगणात आहे गोदावरी नदी खोऱ्याचं. त्यानंतर पुढे जातो आपण ज्यावेळेस ओरिसामध्ये 11% क्षेत्र आपल्याला आढळून येते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर छत्तीसगडमध्ये 10% क्षेत्र आपल्याला आढळून येते. आंध्र प्रदेशमध्ये ज्यावेळेस आपण बोलतो तर 3.4% क्षेत्र आपल्याला आढळून येते आणि ऑलमोस्ट कमी जास्त प्रमाणात अदर काही स्टेटमध्ये आपल्याला गोदावरी नदी खोऱ्याचं क्षेत्र आढळून येते. बरोबर लक्षात घ्या. म्हणजेच काय, तो गोदावरी नदी खोरं सर्वात जास्त कुठल्या राज्यामध्ये वसलेलं आहे, कुठल्या राज्यामध्ये पसरलेलं आहेत ते म्हणजे महाराष्ट्र. म्हणून इथे मी डिटेलमध्ये महाराष्ट्राचा एक मॅप काढलाय आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व महाराष्ट्र सांगण्याचे प्रयत्न करेल. ओके, लक्षात घ्या. आता आपल्याला या मॅपकडे लक्ष द्यायचं आहे. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, लोकेटेड केलं असेल की भारतात कुठे उगम होतो, कुठे कुठे वाहत जाते, कुठून कुठे बे ऑफ बेंगॉलला जाऊन भेटते. अशा पद्धतीने 1665 किलोमीटर अंतर पूर्ण सांगितलं आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रात हा नाशिक जिल्हा आहे जो अरबी समुद्रापासून जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या पलीकडे इकडे महाराष्ट्र चालू होतो आणि येथे आहे आपल्याकडे नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे सह्याद्री पर्वतरांगेतीलच एक ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर. सह्याद्री पर्वतरांग आपल्याला माहिती आहे उत्तर ते दक्षिण पसरलेली आहे आणि सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिम घाटाचाच भाग आहे, लक्षात घ्या. परंतु तिला महाराष्ट्रात सह्याद्री म्हटलं जाते. सह्याद्री पर्वतरांगेतील जे काही आपल्याकडे ठिकाण आहे ते म्हणजे आहे आपल्याकडे त्र्यंबकेश्वर, जे एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यामधील असलेल्या ज्या काही ब्रह्मगिरी टेकड्या आहे, या ब्रह्मगिरी टेकड्यांमधून गोदावरी नदीचा उगम होतो. लक्षात घ्या. येथून पुढे चालत महाराष्ट्रातील जवळपास 7 जिल्ह्यातून या मार्गाने 6 जिल्हे आणि परत गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीने जवळपास 7 जिल्ह्यातून गोदावरी मार्गक्रमण करते आणि जवळपास महाराष्ट्रातून एकट्या 648 किलोमीटर एवढं अंतर पार करते. म्हणजे गोदावरी नदी एकट्या महाराष्ट्रातून 648 किलोमीटर अंतर जाते, पूर्ण भारतातून 1465 किलोमीटर जाते आणि महाराष्ट्रातून 648 किलोमीटर अंतर जाते. 7 जिल्ह्यातून मार्गक्रमण करते. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. नाशिक जिल्ह्यात उगम पावल्यानंतर गोदावरी नदी जेव्हा मार्गक्रमण करते तेव्हा नाशिक जिल्ह्यातच महत्त्वपूर्ण 2 गोदावरीच्या उपनद्या गोदावरीला येऊन भेटतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी ती म्हणजे दारणा नदीचा उगम महाराष्ट्रातीलच जे काही सर्वात उंच शिखर आहे, सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. या कळसुबाईमधूनच अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई येथूनच दारणा नदीचा उगम होतो आणि दारणा नदी गोदावरीला येऊन भेटते, दक्षिणेकडून येऊन भेटते गोदावरीला. हे जवळपास गोदावरीच्या उगमापासून जवळपास 64 किलोमीटर अंतरावरच दारणा नदी
गोदावरीला येऊन भेटते. कुठे येऊन भेटते? तर अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील, ते आहे दारणा सांगवी. या दारणा सांगवीमध्ये गोदावरी येऊन भेटते, जी गोदावरीची अत्यंत महत्त्वपूर्ण उपनदी आहे, कळसुबाईमध्ये उगम पावणारी. त्यानंतर गोदावरी थोड्याफार प्रमाणात पुढे चालत जाते आणि दारणा गोदावरीनंतरच जवळपास 27 किलोमीटर अंतरावर पुन्हा एक महत्त्वपूर्ण नदी गोदावरीला येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे काढवा नदी. काढवा अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे, काढवा नदी, जी उत्तरेकडून येऊन गोदावरीला भेटते. महत्त्वाचं भाव आहे. आणि हे कुठे मिळते? तर हे मिळते नांदुरा या ठिकाणी, जे आपण पाहिलं. याच्यापूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी रामसर साईट्सवर बोललो. त्या रामसर साईटपैकी महाराष्ट्रात 3 रामसर साईट्स आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वपूर्ण आहे, ते म्हणजे नांदुरा मध्यमेश्वर, जे पक्षी अभयारण्य आहे भारतातलं आणि महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाते. त्याच ठिकाणी काढवा नदी गोदावरीला येऊन भेटते. अशा पद्धतीने गोदावरी नाशिक जिल्ह्यात प्रवास करते आणि नाशिक जिल्ह्यातून गोदावरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. हा अहमदनगर जिल्हा आहे. या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील टोके अहमदनगर या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी गोदावरीला येऊन भेटते. ती नदी म्हणजे आहे प्रवरा नदी. या प्रवरा नदीचा उगम कुठे होतो? तर अहमदनगर जिल्ह्यातीलच एक महत्त्वाचं ठिकाण, ते म्हणजेच आहे रतनगड, जिथे मोठ्या प्रमाणात किंवा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक किल्लासुद्धा आढळून येतो. प्रवरा नदी दक्षिणेकडून गोदावरीला येऊन भेटते. कोणत्या जिल्ह्यात? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्येच गोदावरीवर एक अत्यंत महत्त्वाचा, म्हणजेच प्रवरा नदीवर एक अत्यंत महत्त्वाचा डॅम आहे. त्याला भंडारदरा सरोवर आपण म्हणतो, भंडारदरा डॅम म्हणतो. हा अत्यंत महत्त्वाचा आहे मराठवाड्यासाठी किंवा अहमदनगर नाशिक जिल्ह्यासाठी ही सुद्धा. ओके, गोदावरी तेथून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते. औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर अत्यंत महत्त्वपूर्ण धरण बांधण्यात आलेलं आहे. तसे मोठ्या प्रमाणात गोदावरीला औरंगाबाद जिल्ह्यात नद्या येऊन भेटत नाही किंवा महत्त्वपूर्ण नाही, परंतु गोदावरीवर अहमदनगर जिल्ह्यात एक अत्यंत महत्त्वाचं धरण बांधण्यात आलेलं आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण असून आशिया खंडातील सर्वात मोठं माचीचं धरण म्हणून ओळखलं जाते, ज्याचं नाव आहे जायकवाडी प्रकल्प. हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. जायकवाडी प्रकल्प गोदावरीवरच बनवण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण डॅम आहे, समजून घेण्याचे प्रयत्न करा. औरंगाबादमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीने औरंगाबादमध्ये जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बनवण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून पुढे जाऊन गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे परभणी, म्हणजे मराठवाड्यातीलच जिल्हा, परभणीमध्ये प्रवेश करते. आणि परभणीमध्ये आल्यानंतर गोदावरीची अत्यंत एक महत्त्वपूर्ण उपनदी येऊन भेटते, जी नदी मोठ्या प्रमाणात पेपरमध्ये कन्फ्युजन निर्माण करते. ती म्हणजे आहे पूर्णा नदी. आपल्या लक्षात येईल तापीची सुद्धा एक उपनदी पूर्णा आहे, जे अमरावती अकोला जिल्ह्यामधून वाहते, परंतु ही पूर्णा वेगळी. या पूर्णेचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील जे काही अजिंठा वेरूळ रांगा आहेत, टेकड्या आहेत, या टेकड्यांमधून होतो आणि पुढे चालून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्येच पूर्णा नदी येऊन गोदावरीला भेटते आणि गोदावरीचा आणि पूर्णेचा उगम आहे. कुठे? तर पूर्णा तालुका परभणी या ठिकाणी. हे जवळपास 378 किलोमीटर अंतर पार करत येतपर्यंत येते, लक्षात घ्या. आणि परभणी जिल्ह्यात गोदावरीला येऊन भेटते. त्यानंतर गोदावरी पुढे मार्गक्रमण करते आणि पुढे जाऊन बीड जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करते. आणि बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत एक महत्त्वपूर्ण नदी, जी दक्षिणेकडून गंगा नदीला येऊन भेटते, त्या नदीचं नाव आहे सिंदफणा. ही सिंदफणा नदी आपण जर लक्षात घेतलं तर मजरत या ठिकाणी, बीडमधील मजरत या ठिकाणी येऊन गोदावरी नदीला मिळते. म्हणजेच काय? तर सिंदफणा आणि गोदावरी या नद्यांचा संगम जर आपल्या लक्षात घ्यायचा असला तर तो आहे मजरत, बीड या जिल्ह्यामध्ये. कुठली नदी? सिंदफणा नदी. अत्यंत महत्त्वाच्या बारकाव्यासहित आपण समजून घेण्याचे प्रयत्न करू आलो. त्यानंतर पुढे गंगा नदी नांदेडमध्ये प्रवेश करते आणि नांदेडमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, ते म्हणजे आहे गुरुद्वारा. नांदेडला एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण जे शीख लोकांचं आहे. त्याच्यापैकी जे शीखांचे 10वे गुरु होते, गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू, यांची समाधीसुद्धा याच भागात आढळून येते, गोदावरीच्या तीरावरच आढळून येते. आणि नांदेडमध्ये सर्वात महत्त्वाची बाब ज्यावेळेस आपण लक्षात घेतो तेव्हा लक्षात येते की नांदेडमध्ये गोदावरीवर अत्यंत महत्त्वपूर्ण एक प्रकल्प बनवण्यात आलेला आहे, ज्याचं एक स्वतःचंच वैशिष्ट्य आहे. त्याचं नाव आहे विष्णुपुरी प्रकल्प. आणि विष्णुपुरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. लक्षात घ्या. गोदावरी नदी नांदेडमधून पुढे जात असतानाच गोदावरीच्या काठी असलेलं एक नांदेडमधील अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, ते कोलवाडी. या भागात कोलवाडीला गोदावरीला अत्यंत एक महत्त्वपूर्ण आणि
गोदावरीची सर्वात लांब उपनदी म्हणून ओळखली जाणारी मांजरा नदी येऊन भेटते, जी मांजरा नदी महाराष्ट्रात उगम पावते, महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि तेलंगणामधून परत येऊन महाराष्ट्रात गोदावरीला मिळते. अशा पद्धतीने हे मार्गक्रमण करत राहते नांदेड जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, नांदेड जिल्हा अशा पद्धतीने महाराष्ट्रातील नाशिक, नाशिक नंतर अहमदनगर, अहमदनगर नंतर औरंगाबाद, औरंगाबाद नंतर परभणी, परभणी नंतर बीड आणि बीड नंतर नांदेड इत्यादी 7 जिल्ह्यामधून गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहते. आय होप सर्वांच्या लक्षात आलं असेल. नांदेडमधूनच गोदावरी नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते. नांदेडमधून गोदावरी नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते हा भाग. आणि तेलंगणामधील सर्वात महत्त्वपूर्ण जिल्हा तो म्हणजे आहे निजामाबाद. या निजामाबादमध्ये प्रवेश करते आणि निजामाबादमध्ये एक महत्त्वाचं एक धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलं आहे, त्याला पोचम पार सुद्धा म्हटलं जाते. आणि त्याचा जो सागर आहे किंवा जलाशय आहे त्याला श्रीराम सागर म्हणून ओळखलं जाते. अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मग गोदावरी नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि तेलंगणामधील जवळपास 3 जिल्ह्यातून वाहते. त्यापैकी निजामाबाद मी तुम्हाला सांगितलं, निजामाबाद नंतर आदिलाबाद आणि आदिलाबाद नंतर करीमपूर या ठिकाणी गोदावरी नदी वाहते. आणि तेथून पुढे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच गोदावरी नदी करीमपूर जिल्ह्यातून, तेलंगणामधील करीमपूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. म्हणजेच इथे एक प्रश्न सर्वात महत्त्वपूर्ण निर्माण होतो, तो म्हणजेच की महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणातून परत महाराष्ट्रात प्रवेश करणारी नदी कुठली आहे, तर ती एकमेव आहे, ती म्हणजे गोदावरी. त्याचबरोबर तापी नदी जी दक्षिणेकडे वाहत जाणे, जी अरबी समुद्राला जाऊन भेटणार आहे, ती सुद्धा अमरावतीत प्रवेश करते आणि परत जळगावमध्ये प्रवेश करते. अशा प्रकारे 2 नद्या आहेत ज्या महाराष्ट्रात 2दा मार्गक्रमण करतात किंवा 2दा प्रवेश करतात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न क्लिअर करून घ्यायचा. 3 राज्यातून 3 जिल्ह्यातून वाहते तेलंगणामधल्या, परत गडचिरोलीमध्ये प्रवेश करते. आता गडचिरोलीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडतात. 3 नद्यांचे प्रवाह एकत्र येऊन गडचिरोलीला येऊन भेटतात. लक्षात घ्या. त्यापैकी 3 नद्या कुठल्या, तर एक पूर्णा, ज्या पूर्णा नदीचा उगम सातपुडा रांगेत होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण नदी आहे आपल्याकडे वैनगंगा आणि तिसरी महत्त्वपूर्ण नदी आपल्याकडे पैनगंगा. या तिन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि प्राणहिता म्हणून ओळखलं जाते. आणि प्राणहिता इथे येऊन गडचिरोलीमध्ये येऊन गोदावरीला येऊन भेटते. महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरीला महत्त्वपूर्ण, मी आताच बोललो, प्राणहिता नदी येऊन भेटते. जेव्हा आपण प्राणहिता नदीचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की प्राणहिता नदी हे इंडिव्हिज्युअली कुठल्या एका पर्वतरांगेतून उगम पावलेलं नाही आहे, तर कुठल्या तरी 2 नद्या एकत्र आल्या आणि त्या नद्यापासूनच प्राणहिता प्रवाह निर्माण झाला आणि पुढे तो चप्राळा सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी, हे महत्त्वाचं ठिकाण आहे. सिरोंचा गडचिरोली या भागात सिरोंचा नाव आहे. सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी प्राणहिता गोदावरीला येऊन भेटते. परंतु सिरोंचा समजून घेत असताना आपल्याला 3 नद्या अगोदर समजून घ्याव्या लागतात. त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण नदी अजिंठा डोंगर रांगेत उगम पावणारी सर्वात महत्त्वपूर्ण नदी ती म्हणजे आहे पैनगंगा नदी. महत्त्वाची आहे पैनगंगा, ही एक महत्त्वपूर्ण नदी. त्यानंतर मध्य प्रदेशमधील बैतूल येथे उगम पावणारी अत्यंत महत्त्वाची नदी ती म्हणजे आहे वर्धा. आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी जी महाराष्ट्रातीलच आहे किंवा छत्तीसगडमधील, मध्य प्रदेशमधील जे काही आपल्याकडे महादेव डोंगर रांग आहे, या महादेव डोंगर रांगेतून उगम पावणारी ती म्हणजे आहे वैनगंगा. या नद्यांचा संगम कसा होतो समजून घ्या. पैनगंगा आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाहत येते औरंगाबाद जिल्ह्यातून, आणि वर्धा नदी अमरावती जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्याकडे वाहत येते. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वडा या ठिकाणी वडा हे ठिकाण आहे, वडा या ठिकाणी पैनगंगा आणि वर्धेचा संगम होतो. पुढे हे पैनगंगा आणि वर्धा नावाने ओळखली जाते आणि पुढे ती गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते. गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील चप्राळा या ठिकाणी महादेव डोंगर रांग मध्य प्रदेशमधून उगम पावणारी जी आपल्याकडे वैनगंगा नदी आहे, जी विदर्भातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते, ही अशा पद्धतीने मार्गक्रमण करत महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरून वाहत येऊन गडचिरोलीमध्ये चप्राळा येथे वर्धेला येऊन भेटते. आणि वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहालाच पुढे प्राणहिता म्हणून ओळखलं जाते. आणि प्राणहिता येऊन पुढे महाराष्ट्रातील सिरोंचा येथे गोदावरीला येऊन भेटते आणि गोदावरीची उपनदी होते. अशा पद्धतीने आपण जेव्हा मी तुम्हाला अगोदरच पूर्वीच सांगितलं काय की गोदावरी जरी 3 राज्यामधून वाहत असेल, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून वाहत असेल, तरी गोदावरीचं खोरं खूप विस्तृत आहे. म्हणूनच गोदावरीला महाराष्ट्राच्या भौगोलिक दृष्टीने किंवा मग ऐतिहासिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
येथून सिरोंचामधून गोदावरी नदी पुन्हा पुन्हा करीमपूर जिल्ह्यात म्हणजेच तेलंगणामधील करीमपूर जिल्ह्यात प्रवेश करते. तेलंगणामधील करीमपूर जिल्हा. तेलंगणामधील करीमपूर जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करत असताना करीमपूर या जिल्ह्यामध्येच ओडिसामधून उगम पावणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे इंद्रावती. हे इंद्रावती नदी ओरिसानंतर छत्तीसगड आणि छत्तीसगडनंतर तेलंगणामध्ये येऊन गोदावरीला भेटते. म्हणजे उत्तरेकडून मिळते, म्हणजे उत्तरेकडून मिळत आहे, म्हणजे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी, राईट बँक ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी, दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. उजव्या हाताकडून मिळणाऱ्या आणि डाव्या हाताकडून मिळणाऱ्या बरोबर लक्षात घ्या. इंद्रावती नदी अत्यंत महत्त्वाचं. कुठे संगम? करीमपूर, तेलंगणा येथे वाहत असताना, पुढे जात असताना याच ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजेच गोदावरीवर बांधण्यात आलेला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे इच्छमपल्ली प्रकल्प. करीमपूर जिल्ह्यातच आहे, गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं या व्हिडिओच्या की आपण या व्हिडिओमध्ये गोदावरी नदीशी निगडीत अत्यंत महत्त्वपूर्ण जेवढ्याही डिटेलमध्ये गोष्टी आहेत परीक्षा मिळूया त्या सर्वच्या सर्व पाहण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर तेलंगणामध्ये वाहत असताना पुढे चालून तेलंगणामधून पुढे गोदावरी नदी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. पुढे आंध्र प्रदेशमधील कुनावरम जिल्ह्यामध्ये वाहत असताना गोदावरीला उत्तरेकडून आणखी एक महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे साबरी नदी. या नदीचा उगम ओडिसामधील एक महत्त्वपूर्ण टेकड्या आहे, ज्या टेकड्यांचं नाव आहे सिनकारम डोंगर रांग. या सिनकारम डोंगर रांगेत ओरिसामध्ये उगम पावणारी साबरी नदी आहे, जी आंध्र प्रदेशमधील कुनावरम जिल्ह्यामध्ये येऊन गोदावरीला भेटते. गोदावरी त्यानंतर पुढे किनारी भागात प्रवेश करते आणि किनारी भागात प्रवेश केल्यानंतर महेंद्रगिरी आपण ज्याला म्हणतो किंवा आपण राजमुद्री म्हणून उपयोगात आणतो, त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये गोदावरीचे 2 भागात विभाजन होते. 2 वितरिका तयार होतात आणि या 2 वितरिकास याच्यापैकी उत्तरेकडील वितरिका गौतमी म्हणून ओळखली जाते, आणि खालची वितरिका जी आहे ती वशिष्ठी म्हणून ओळखली जाते, वशिष्ठी. आणि पुढे चालून या दोन वितरिकेचे परत 2 भाग होतात आणि परत एका वितरिकेपासून आणखी एक भाग होतो. अशा पद्धतीने गोदावरीच्या जवळपास 7 प्रवाहात विभाजन होते आणि या 7 प्रवाहालाच सप्त गोदावरी म्हणून ओळखलं जाते. मित्रांनो, जेव्हा आपण सप्त गोदावरीच्या बाबत बोलतो तेव्हा याला ऐतिहासिक भयंकर मोठ्या प्रमाणात धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व तर आहेच, परंतु सप्त गोदावरीमध्ये कुठल्या प्रवाहांचा किंवा गोदावरीचेच झालेले 7 प्रवाह यांना कुठले वेगवेगळे नावं दिले जातात हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते मी 707 इथे लिहिले, याचा स्क्रीनशॉट तुम्ही नंतर काढू शकता आणि यांना धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे मी पुढे सांगतोस. त्या सप्त गोदावरीपैकी 7 प्रवाह कुठले? तर पहिला प्रवाह गौतमी, दुसरा वशिष्ठी, तिसरा कौशिकी, चौथा वर्धा गौतमी, 5वा भारद्वाजी, 6वा अत्री आणि 7वा तुल्या. अशा पद्धतीने हे 7 प्रवाह सप्त गोदावरी म्हणून ओळखले जातात. या सप्त गोदावरीला धार्मिक काय महत्त्व आहे हे समजून घ्या. की असं म्हटलं जाते आपल्या धर्मानुसार, हिंदू धर्म संस्कृतीनुसार, धार्मिक ग्रंथानुसार, की जर तुम्हाला महापुण्य प्राप्त करायचं असेल, मोक्ष चांगल्या पद्धतीने प्राप्त करायचं असेल, जीवन सुखी संपन्न करायचं असेल, तर या सप्त गोदावरीमध्ये स्नान केलंच पाहिजे. असं अत्यंत महत्त्वाचं आपला धार्मिक काही दृष्टिकोन सांगतो, धार्मिक काही गोष्टी आपल्याला शिकून जातात. म्हणून हे सप्त गोदावरी आपल्या भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर पुढे गोदावरी पुढे जाते. गोदावरी आपल्या मुखाभोवती एक मोठा त्रिभुजी प्रदेश तयार करते, परंतु तो त्रिभुज प्रदेश GK म्हणून ओळखला जातो, कारण तो त्रिभुज प्रदेश गोदावरी आणि कृष्णा या 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश असतो. त्या कारणाने हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातील जे काही परकीय आयात निर्यातीच्या दृष्टिकोनातून तो किनारपट्टी अत्यंत महत्त्वाची आहे. या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जाते. त्रिभुज प्रदेश खूप सुपीक अशा प्रकारचा प्रदेश इथे निर्माण झालेला असते. आणि पुढे चालून राजमहेंद्रीच बऱ्याच पुस्तकात सांगितले की राजमहेंद्री येतेच गोदावरी नदी बे ऑफ बेंगॉलला म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. मित्रांनो, आपण गोदावरीच्या उगमापासून त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी टेकड्यांपासून महाराष्ट्रातील 7 जिल्हे, तेलंगणामधील जवळपास 3 जिल्हे आणि आंध्र प्रदेशमधील जवळपास 3 ते 4 जिल्हे पाहत पूर्ण बंगालच्या उपसागरापर्यंत गोदावरीला आणले. त्या गोदावरीवर कुठल्या प्रकारचे महत्त्वपूर्ण धरणं आहे, गोदावरीला कुठल्या दिशेकडून कुठली नदी, कुठल्या ठिकाणी उगम पावणारी नदी गोदावरीला येऊन भेटते, हे डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. एकत्रितरित्या किती
किती लांबी आहे, भारतात किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर गोदावरीचं उगमस्थान आहे आणि धार्मिक पार्श्वभूमी काय आहे, तर अत्यंत बारीक बारकाव्यासहित आपण समजून घेतलं, जे तुम्हाला एका पुस्तकात कुठे मिळणार नाही किंवा अदर काही मला तर वाटते की यूट्यूबवरही मिळणार नाही. म्हणून याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. असं म्हणतात ना की ज्ञान वाटलं तर कमी होत नाही, म्हणून ज्ञान वाटत राहायचं. तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला सोपी जात असेल, तुम्हाला वाटत असेल की बा पंकज सरांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्याला सोपी जात आहेत, तर आपल्या मित्रांना जाव्यात, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा आणि सोबत सर्वजण नोकरीवर लागा. काही मोठी गोष्ट नाही आहे. सोबत एकाच ॲप्लिकेशनमध्ये किंवा एकाच पोस्टिंगमध्ये, एकाच ऑफिसमध्ये आपण दोनही मित्र-मैत्रिणी सिलेक्ट होत असतो, तर यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करण्याचे प्रयत्न करा. यासंबंधी कुठलीही क्युरी असेल, म्हणजे सपोजली आपण जर लक्षात घेतलं की इंद्रावतीचा उगम कुठे होतो ओरिसामध्ये, तर कालाहांडी या ठिकाणी होतो. अशा पद्धतीने अदर काही छोटे प्रश्न, छोट्या बाबी जर तुम्हाला वाटत असतील की आपल्याला क्युरी आहे किंवा अडचण आहे, तर त्यामध्ये कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा. आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचे 100% प्रयत्न करेल. त्याचबरोबर पुढील काही व्हिडिओ परीक्षाभिमुख कोणचा असावा यासंबंधी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा. अत्यंत महत्त्वाची बाब. आणि त्यानंतर नवीन येणारे जे व्हिडिओ आहे त्यांचं नोटिफिकेशन तुमच्याकडे आलं पाहिजे. म्हणजे व्हिडिओ आपले 1-2 दिवसातून यूट्यूबवर अपलोड होत राहतात, त्या कारणाने ते व्हिडिओ तुम्हाला समजले पाहिजे की पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह, परीक्षाभिमुख विषयासह आणि एकदम डिटेलमध्ये पुन्हा एकदा भेटू. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद. आपल्या सर्वांसाठी गोदावरीशी निगडीत असलेला अत्यंत एक महत्त्वपूर्ण प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे. प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी गोदावरीशी निगडीत असलेला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे, गोदावरी नदीकाठी भरणाऱ्या कुंभला पुष्करम कुंभ म्हटले जाते. पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे, दारणा, प्रवरा, मांजरा नद्या गोदावरीला उत्तरेकडून येऊन भेटतात. तिसरा पर्याय, गोदावरीवर असलेला विष्णुपुरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. आणि चौथा पर्याय आहे, गोदावरी नदी भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी असून तिने भारताचे 9.5% क्षेत्र व्यापलेले आहे. यापैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. व्हिडिओ जर चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच येणार आहे आणि मला कमेंटमध्ये ते उत्तर हवं आहे आणि प्रत्येकाने ते उत्तर द्यायचं आहे.